चला आज बनवूयात मस्त अशी मसाला खिचडी। मुगाच्या डाळीची खिचडी आहे, मिक्स डाळीची मस्त अशी खिचडी बनवूयात। चला तर मग पाहूयात सामग्री। नमस्कार मंडळी, रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज थोडी आगळी वेगळी आणि मस्त अशी मसाला खिचडी पाहूयात। इथं मी कुकर घेतलेला आहे, रिकामा कुकर आहे। इथं 1 वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ आणि 1 वाटी तांदूळ असे मी छान धुवून 2 ते 3 पाण्याने घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये घालून घेत आहे। हे सगळं कुकरमध्ये डाळ तांदूळ घालून झाल्यानंतर एक छोटा चिरलेला कांदा, एक मीडियम आकाराचा टोमॅटो, थोडंसं बीटरूट आहे हे, आणि अर्धी वाटी वाटाणे। हे वाटाणे छान धुवून घेतलेले आहेत, फ्रेश वाटाणे आहेत, हेही याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आगळी वेगळी याच्यासाठीच मी म्हटलं की इथेच आपण सगळे मसाले, तेल, भाज्या इथेच आपण मिक्स करणार आहोत आणि तडक्यामध्ये आपण फक्त लसूण, जिरं, मोहरीचा वापर करणार आहोत। वाटाणे याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत। मसाल्यांमध्ये मी 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, धना जिरा पावडर घेतलेली आहे, कोरडे मसाले सगळे घालून घेतलेले आहेत मी याच्यामध्ये। अर्धा चमचा लाल तिखटही घातलेला आहे आणि हे सगळं याच्यामध्ये घेतल्यानंतर आपण याच्यावरती एक 4 बोटाच्या वरती तांदूळ येईल दुप्पट पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये। आता 1 ग्लास पाणी घातलेलं आहे मी, भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे। मऊसर अशी मस्त अशी मसाला खिचडी आपण रेडी करून घेणार आहोत। 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, भरपूर असं पाणी घालून झाकण लावून आपल्याला याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 1 चमचा तूप घातलेला आहे मी इथं, तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेलही घालू शकता। आता झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेऊयात। आता कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण लसूण, थोडंसं लसूण आहे, 10 ते 12 पाकळ्या लसूण, अद्रक, अर्धा इंच अद्रकचा तुकडा आहे हा, अर्धा इंच अद्रक, हे सगळं एकत्र करून आपण खलबत्त्यामध्ये अरदबोबडं चेचून घेणार आहोत। चेचून घेतल्यामुळे आपल्या लसणाचा पूर्ण स्वाद आपल्या खिचडीमध्ये उतरेल आणि खिचडी खूप स्वादिष्ट आणि टेस्टी लागेल। आता कुकरला 4 शिट्ट्या होऊन कुकर थंड झालेला आहे, काढून दाखवते। मस्त अशी गरमागरम खिचडी आपली मऊसर शिजलेली आहे। चला तर मग आता आपण तडका करूयात। कढई घेतलेली आहे, कढई चांगली गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं अर्धी पळी तेल आणि थोडंसं तूप घालून घेणार आहोत, जेणेकरून तुपाने खूप छान स्वादिष्ट अशी खिचडी आपली रेडी होईल। तूप आणि तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी घालून घेतलेली आहे, मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे घातलेले आहेत। जिरेही चांगले तेलात आणि तुपात तडतडल्यानंतर आपण जे लसूण अद्रक चांगलं ठेचून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये, हे टाकून घेणार आहोत याच्यामध्ये आणि थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला छान फ्राय करून घेणार आहोत। असं मस्त असं फ्राय करून घेणार आहे। लसूण थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर जो घाटी काळा मसाला असतो आपला घरगुती, तो मी 1 चमचा घातलेला आहे। झणझणीत अशी खिचडी मस्त होते याने, त्यामुळे मी 1 चमचा इतका घातलेला आहे। तिखटानुसार तुम्ही इथलं प्रमाण कमी जास्त करू शकता। दाल खिचडीतले थोडीशी खिचडी आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही म्हणून। आता आपण कुकर खाली घेऊन याच्यामध्ये जे हे आपण तडका रेडी करून घेतला होता तो घालून घेणार आहोत। असा मस्त असा तडका घालून घेतला आणि कढईमध्ये थोडंसं पाणी घालून तेही याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला वाया जाणार नाही। आता मस्त असं पाणी थोडंसं घालून मिक्स करून घेणार आहोत। किती छान रंग, किती सुरेख दिसतोय आपल्या खिचडीचा आणि खायला अप्रतिम लागते ही खिचडी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। असं मिक्स करून एक 5 मिनिटं थोडीशी खिचडी आपण गरम करून घेणार आहोत। आपली खिचडी अगोदरच गरम आहे, परंतु मसाले एकजीव होण्यासाठी आपण खिचडी परत एकदा गरम करून घेणार आहोत। चवीपुरतं मीठही याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आपण पहिलं खिचडी करतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं मीठ चेक करूनच आपल्याला घालायचं आहे। आजारी माणसं ही मागून खातील अशी ही खिचडी मस्त अशी रेडी झालेली आहे। चला तर मग आता ताटात काढून दाखवते मी तुम्हाला। स्टेक्चर बघू शकता तुम्ही, किती सुंदर आणि सुरेख आलेला आहे। खूप छान। याच्यावरती तुपाची धार घालायची आणि लोणचं घ्यायचं, मस्त अशी खिचडी आपली रेडी आहे।
तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी खिचडी आपण ताटात काढून घ्यायची, वरून कोथिंबीर पेरायची आणि तूप घालायचं. मस्त अशी स्वादिष्ट अशी खिचडी आपली रेडी आहे. भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय.